सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावा। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो। तर आज मी तुमच्यासोबत किचन टूर शेअर करणार आहे। मी माझे भांडे वगैरे कसे लावलेले आहे, कसं सर्व ॲडजस्ट केलेलं आहे, कसं सुटसुटी सगळे भांडे ठेवलेले आहे, किचन प्लॅटफॉर्म कसा ठेवलेला आहे, मी माझे भांडे वगैरे कसे लावलेले आहे, कसं ठेवलेलं आहे आणि सर्व कसं ॲडजस्ट केलेलं आहे, व्यवस्थित कसं छान दिसण्यासाठी ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग तुम्हाला मी किचन टूर करते। असं किचन आहे, तर इकडे हे मोबाईल चार्जिंगला लावते मी इथं, कारण समोर स्विच आहे पण तो खाली आहे तर पिल्लू लावतो, त्यामुळे इकडे फ्रीज आहे आणि वरती हे सर्व भांडे ठेवलेले आहे, ते टीप आणि जे डब्बे जे जास्त यूज नाही होत कुड्या ठेवलेल्या आहे। त्यानंतर असंच काही एक सामान आहे, त्यानंतर त्या पिशवीमध्ये तो तांब्याचा हंडा आहे, इकडे कैशी वगैरे आणि इकडे हे याच्यामध्ये काय डिनर सेट आहे आणि वरती ते दिवे वगैरे आहे दिवायचे ते ठेवलेले आहे। त्यानंतर इथे फ्रीज आहे, फ्रीज तर कालचं तुम्ही व्हिडिओ बघितला असेल क्लिनिंगचा, तर याच्यामुळे काय होतं जे मी हँडलला लावलेलं आहे हे मी कवर, तर आपलं हँडल जास्त खराब होत नाही। वरती कवर टाकलेला आहे, वरती ड्रायफ्रूट्स फळं ठेवते पिल्लूचे, खाली ठेवले ना तर मग तो जास्त हे करतो। तर इथं असं फ्रीज आहे, जास्त काही ऑर्गनाईज नाही केलेलं मी, असं साधं सिंपल ठेवलेलं आहे सध्या तरी, कारण त्याच्यामध्ये जे आहे ते सर्व जवळपास खराब झालं होतं, मग त्यामुळे मी ते काढून टाकलेलं आहे। असं हे इथे आहे। त्यानंतर इकडे वरती ज्या कंटेनर आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेलं असेल बहुतेक, हे ड्रायफ्रूट्स ठेवलेले आहे सर्व, एक खाली आहे त्यामध्ये सामान ठेवायचं आणि हे तर डेली यूजचं आहे, हे कस्तुरी मेथी, त्यानंतर विलायची, पुन्हा कॉफी आणि हे पिल्लूचंच आहे ड्रायफ्रूट पावडर्स वगैरे, त्यानंतर इथं ओवा आहे, मीठ आणि त्यानंतर इथं हे तेलाचं ठेवलेलं आहे रोजचं डेली यूजचं, त्यानंतर इथं पिल्लूला रवा भाजून ठेवलेलं आहे, तुपाचं आहे, हा जग आहे पाणी पिण्याचा, त्यानंतर पोळपाट लाटणं, इथं ही गॅसची शेगडी आहे, त्यानंतर इथं तांदूळाचा तो कंटेनर आहे मोठा आणि इथं काय आहे असंच पिल्लूचं सामान आहे। त्यानंतर त्याच्या पाठीमागे इथं काचेची भरणी आहे, काचेची मोठी ती लोणच्याची, त्यानंतर हे आपलं शेंगदाणे वगैरे बारीक करायचं आहे। त्यानंतर इथं काही मसाले आहेत, काही डाळी वगैरे आणि उपवासाचं मीठ, त्यानंतर हा माठ इथं ठेवलेला आहे। इथं पहिले मी हंडा ठेवायची, तुम्ही माझे जे रेग्युलर व्हिडिओ बघत असेल त्यांना माहीत असेल, आणि ते फुलं असंच मला आवडतं म्हणून शो म्हणून ठेवलेलं आहे मी, छान वाटतं बघितल्यावर, डुप्लिकेटच आहे, ओरिजिनल मी सगळे बाहेर लावले, मनी प्लांट पण इथं ठेवलं होतं ते पण आता मी बाहेर लावलेलं आहे। त्यानंतर ही पिल्लूचीच बॉटल आहे, कधी कधी पहिले मी गरम पाणी भरून ठेवायची, ती ठेवून द्यायची राहिलेली आहे। त्यानंतर हे ग्लास किनर आहे, कशाला पण चालतं। त्यानंतर वरती इथं काचेचे ग्लास ठेवलेले आहे, इथं कासं आहे, खाली टेबलवरच ठेवत होते या आधी पण पिल्लूंना राहू देत नाही, त्यामुळं मग मी तिथंच ठेवलेलं आहे आणि पाणी पण टाकलेलं आहे। त्यानंतर हा रांगोळीचा हे आहे माझ्याकडं, रांगोळी काढायला लागतं ते, त्यानंतर हे बेसिन आहे आणि हे साबण वगैरे आहे आणि यामध्ये घसणी ठेवते डब्यात। त्यानंतर हा बेसिन, असं एवढी गॅसची शेगडी, तर असं हे सर्व आहे। त्यानंतर ट्रॉली दाखवते, तर ट्रॉलीमध्ये हा माझा पॅड आहे, त्यानंतर ट्रे वगैरे आहे, जे यूज नाही होत तेच ठेवलेलं आहे। त्यानंतर देवाचे भांडे आहेत, त्यानंतर आप्पे पात्र, देवाचंच ताट आहे, चाळणी वगैरे आहे पाठीमागे, जास्त यूज न होणाऱ्या वस्तू आहे यामध्ये। त्यानंतर इथं सर्व कढई कुकर आहेत, ते पिठलं असं बिघडून ठेवतं आमचं। त्यानंतर इथे तर खूप गच्च भरलेलं आहे, काय करणार। त्यानंतर हे चमचे आहे, हे चाकू वगैरे ठेवते, तर साखर आणि चहा पावडरचा डब्बा आहे, हे कप वगैरे आहे, तर इथे कप ठेवलेले आहेत। त्यानंतर इथं हे माझं बेल नाही दुसरं आहे, त्यानंतर चाकू आहे दुसरं आणि खाली ठेवले मी, असंच सामान आहे। त्यानंतर हे केकचे सामान आहे, जास्त यूज न होणार, आता केक बनवलं म्हणून वरती काढलेला आहे, विस्कर वगैरे। त्यानंतर हे चमचे आहेत, चाळणी आणि ह्या छोटे छोटे बरणे आहे। त्यानंतर हे पण केकच आहे माझं, तर ही क्लिप ना पाहिजेच सगळ्यांच्याकडे, कारण काय होतं आपण जेव्हा मसाले ओपन करतो किंवा मग कोणतंही आपलं एखादं चिवड्याचं वगैरे ओपन केलं ना तर त्याला लावायला इझी पडतं, अशी निघते ती, आधी ओपन होते आता लागली मला, तर अशी आहे। डीमार्टमध्ये भेटून जातात इझिली या क्लिपा, कशाला पण लावतात, त्यात व्यवस्थित लावून पण छान बसतं ते। त्यानंतर इथं मसाल्याचा डब्बा आहे आणि चपात्यांचा, तो तुम्हाला मसाल्याचा डब्बा दाखवते मी माझं कसं आहे ते। जास्त काही नाही, लाल तिखट, काळा मसाला, हळद
त्यानंतर मोहरी, जिरा धना पावडर आहे, हा पण मसाला आहे. आणि खाली ना असं पेपर ठेवायचं. तुम्हाला दिसतोय की नाही काय माहिती, थांब एक काढूनच दाखवते. तर असं पेपर ठेवलं ना काय होतं, हा मसाला सांडला ना पेपरवरती सांडतो आणि मग आपला डब्बा खाली खराब होत नाही आणि काळा पडत नाही. पेपर काढून घेतला तरी चालतं मग क्लीन करायच्या आधी, जेव्हा सांडेल तेव्हा. तर असं आहे. तर हाही माझ्या लग्नाचाच आहे, लग्नामध्येच दिलेला तेच आहे हा मसाल्याचा डब्बा आहे. छान आहे, पण एवढंच आहे की त्याला ते वरती धरायला नाही, पण ॲडजस्ट होऊन जातं, एवढं काही नाही. त्यानंतर इथं काचेचे वाटे आहे, इडलीचं भांडं, ही पण कशी आहे छोटीशी. मोठं मिक्सरचं भांडं आहे, किसनी. नंतर खाली कुकरचे डबे आहेत. हा केकचा मोड आहे माझा. आणि हे 2 मिक्सरचे भांडं, हा देवाचा तांब्या आहे. इथं बत्ता आहे. तर असं ह्या बाजूला आहे, मोकळं सुटसुटीत आहे, पण माझं सामानच खूप जास्त आहे, तर तुम्ही बघू शकता. तर असं आहे. त्यानंतर इकडे ही पिशवी, असं बाहेर काही सामान आणायचं असेल तर ती आहे. त्यानंतर इथं हे बटाटे कांदे बटाट्याची जाळी आहे. खाली कांदे ठेवलेले आहेत, इथं बटाटे, त्यानंतर लसूण ठेवलेला आहे. खाली पेपर टाकलेलं म्हणजे असं खराब होत नाही. क्लीन तर करावंच लागतं, पण तरी पण मी ठेवलेलं आहे असंच. त्यानंतर हा गव्हाच्या पिठाचा डब्बा आहे, पीठ आहे यामध्ये. या टिपामध्ये माझा सर्व किराणा भरून ठेवते, एक्स्ट्राचा जो आणला जातो तो. तर हा तेलाचा डब्बा आहे. इथे ही पिशवी ठेवते म्हणजे फरची खराब होत नाही, जास्त खराब पण होत नाही रूममध्येही. त्यानंतर इथं हे डब्बे आहे. तर इकडे आता जे मी वेपर्स वगैरे बनवले, इकडं बी वेपर्स आणि त्या पापड्या आहे साबुदाण्याच्या. त्यानंतर इकडे किराणाचं आहे. त्यानंतर डाळीचं पीठ, तो पिल्लूचा गल्ला आहे. हा माझा स्प्रे आहे. त्यानंतर हे पिल्लूचे बिस्किट वगैरे. इथं शेंगदाण्याचा डब्बा आहे. त्यानंतर इथे याची हरभऱ्याची डाळ आहे. इथं गूळ ठेवलेला आहे. इथं काहीतरी मला आठवत नाही. आणि हे कंटेनरमध्ये हे स्लाहे वगैरे आहे. खाली शेवाय आहे, वरती मिरची आहे लाल. त्यानंतर फुटाणे आहे पिल्लूचे. इथं बिस्किटाचं आहे, रोजचे जे लागतात ते. इथं हे मिक्सर आता नवीन काढलं म्हणून ठेवलेलं आहे. ही साखरेची बरणी अशीच एक होती माझ्याकडे तांदूळाची, पण ती गावाकडे गेलेत, गावाकडेच राहून गेली. त्यानंतर साबुदाणा, इथं तुरीची डाळ, इथं हे मॉडेचं माझं चॉकलेट आहे, म्हणजे एअरटाईटमध्ये ठेवलं म्हणजे खराब नाही होत. त्यानंतर मखाना आहे. इथं पिल्लूचंच खायचं आहे, गाठ्या ठेवले, तांदूळ ठेवलेले आहे. आणि हा दिवा ठेवून द्यायचा आहे, तर तो राहिला आहे माझा ठेवून द्यायचा. ही समय तर लागतेच, जसं काही असेल तर. ही पिल्लूची वाटी इथंच ठेवते. त्यानंतर हे पिल्लूचा ब्रश आहे यामध्ये. ही त्याची टूथपेस्ट, हा पण त्याचाच ब्रश आहे, ते डेलीचं लागतं ना म्हणून तिथंच ठेवलेलं आहे. आणि खरंच हे कंटेनर खूप चांगले आहे. मी माझ्या क्लिनिंगच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. खरंच म्हणजे खूप चांगलेच आहे असं म्हटलं तरीही चालेल. कंटेनर आहे खरंच खूप छान आहे. आता तर नवीन नवीन व्हरायटी आलेले डीमार्टमध्ये. हे तर खूप आधीचे आहे माझे, तर पण चांगले आहे, एअरटाईट पण आहे, मेन म्हणजे क्वालिटी पण आहे आणि स्टँडर्ड पण वाटतं ठेवल्यानंतर. तुम्ही ते बघू शकता. त्यानंतर इथं मी 3-3च तांबे आणि ग्लास काढले. हे छोटे तर पिल्लूचे आहे, पाठीमागं 2 काचेचे ग्लास आहेत, तिथं जागा नाही म्हणून. आणि इथं पण 2-3 कंटेनर आहेत. त्यामध्ये मी पिल्लूचंच नाही, 2 याच्यात एकात मोहरी आणि जिरे ठेवलेले आहे. त्यानंतर वाट्या आहेत 6, ह्या 3 प्लास्टिकच्या आहे आणि मागे त्या लाल पण प्लास्टिकच्याच आहे. तर इथं हे माझे पहिलेपासूनचे ताट आहे, जे यूज होतात, ते जास्त करून इकडचे असे यूज नाही होत, पण ते ठेवलेलं आहे. इथं ह्या डिश आहेत. खाली हे पातेले ठेवलेले आहे, ते पण रोजच लागतात. आणि इकडे हे चाळण वगैरे आहे, डिश वगैरे. आणि हे प्लास्टिकचे कटोरी वगैरे आहे. इथं मिक्सर आहे जुनं, हे काढायचं आहे. त्यानंतर टिश्यू पेपर आणि हे कुकर आहे. तर असं हे माझी पूर्ण भांड्यांची स्टँड आहे. असं हे पूर्ण किचन. आता मी डायरेक्टली दाखवते. हे रुमाल, मी हात रुमाल इथं ठेवते, ते सांगायचं विसरले. तर हे फ्रीज, त्यानंतर हे वरती कंटेनर वगैरे, हे गॅसची शेगडी, माठ, हे इकडं पण कंटेनर, वरती हे असं. त्यानंतर इकडे हा गव्हाच्या पिठाचा डब्बा, त्यानंतर किराणा, त्यानंतर कांदे बटाटे, ते सगळं ठेवलेलं आहे. भांड्यांचं स्टँड ठेवलेलं आहे. तर असं छोटंसं किचन आहे. कसं ऑर्गनाईज केलेलं आहे तेच मी तुम्हाला दाखवलेलं आहे. छोटीशी किचन टूर होती. तर मी कसे भांडे लावलेले आहे, कसं सर्व कंटेनर वगैरे ठेवलेलं आहे, प्लॅटफॉर्म कसा ठेवलेला आहे, फ्रीज कसं ठेवलेलं आहे, तर हे तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. जरी आमचं हे स्वतःचं घर नसलं, रेंटचं असलं, तरी मी माझ्या भांड्यांची कशी अरेंजमेंट केलेली आहे. कारण आपण आपल्या पद्धतीने जिथं आपल्याला व्यवस्थित काही लावायचं असेल किंवा काही स्टँड वगैरे ठेवायचं असेल असं ठेवू शकत नाही. कारण सगळं जे रेंटच्या रूममध्ये राहतात त्यांना माहीतच असेल आपल्याला व्यवस्थित जिथं पाहिजे तिथं काही ठेवता येत नाही. ही आपण आपल्या पद्धतीने जिथं खेळ ठोकायचे, जिथं स्टँड लावायचं नाही लावू शकत. तरी माझ्याकडं कबशी आणि कपांचं स्टँड आहे, ते मी नाही काढलेलं, कारण इथंच खूप जागा गुंतून जाते एवढ्या भांड्यांसाठी, त्यामुळे ते काढलेलं नाहीये. तर असं छोटीशी किचन टूर आहे. फक्त भांड्यांची अरेंजमेंट कशी केलेली आहे, कारण पाहिजे त्या पद्धतीने आपण
आपल्या पद्धतीने किचन नाही अरेंज करू शकत. जे आहे त्यातच मी कसं किचन ठेवलेलं तेच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला किचन टूर नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय बाय.